रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल पाश्चात्य देशांकडून होत असलेल्या टीकेला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अत्यंत ठाम आणि स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे। फिनलँडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना जयशंकर यांनी भारताच्या ऊर्जा धोरणाची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली। त्यांनी सांगितलं की भारताचे निर्णय हे कोणत्याही राजकीय दबावाखाली घेतले जात नाही। किंमत, उपलब्धता, राष्ट्रीय हित हेच भारताच्या निर्णयाचे प्रमुख निकष आहेत। त्यांनी सांगितले की रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जागतिक ऊर्जा बाजारात मोठी उलथापालथ सुरू झाली होती। अनेक युरोपीय देश मध्य पूर्वेतील तेल मोठ्या प्रमाणावर खरेदी करत होते। यामुळे भारताला पर्यायी स्रोत शोधण्याची आवश्यकता निर्माण झाली। अशा परिस्थितीत रशियाकडून सवलतीच्या दरात उपलब्ध होणारे तेल हे भारतासाठी फायदेशीर ठरले। यामुळे भारताने राष्ट्रीय हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला। जयशंकर यांनी पाश्चात्य देशाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दुहेरी निकषांवर देखील टीका केली। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की भारताच्या सुरक्षेविरोधात वापरली जाणारी शस्त्र अनेक युरोपीय देश विकतात। अशा परिस्थितीत भारताला नैतिकतेचे धडे देण्याचा अधिकार कोणाला आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। त्यांचे हे वक्तव्य केवळ एका प्रश्नाचे उत्तर नव्हते, तर भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा आणि रणनीतिक स्वायत्ततेचा संदेश मानला जातो।